आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे दीप अमावस्या, ज्याला आपण दिव्यांची आवस असेही म्हणतो. पावसाळ्याचे दिवस, सर्वत्र पसरलेला अंधार आणि ओलसरपणा दूर करून आपल्या घरात मांगल्याचा प्रकाश पसरवणारा हा सण. या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा केली जाते आणि लहान मुलांना ओवाळले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का, दीप अमावस्येची सुरुवात कशी झाली? या दिवशी कोणती प्राचीन आणि चमत्कारिक कथा वाचली जाते? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत एका राजवाड्याची, तिथल्या गुणी सुनेची आणि रात्रीच्या वेळी जंगलात भरलेल्या दिव्यांच्या एका अद्भुत सभेची गोष्ट. ही गोष्ट ऐकल्याने घरातील दारिद्र्य दूर होते आणि सुख समृद्धी येते. चला तर मग वेळ न घालवता आपण दिव्यांच्या कहाणीला सुरुवात करूया. गोष्ट आहे प्राचीन काळातील अष्टापद नगरातली. इथे एक प्रतापती आणि न्यायप्रिय राजा राज्य करीत होता. राजाला 3 मुले आणि 3 सुना होत्या. राजाचे कुटुंब मोठे होते आणि ऐश्वर्य संपन्न होते. या राजाच्या घरात सर्वात लहान जी सून आली, तिचे नाव होते लक्ष्मी. लक्ष्मी दिसायला जितकी सुंदर होती, तितकीच ती गुणी आणि सात्विक विचारांची देखील होती. लक्ष्मीला लहानपणापासूनच देवाची भक्ती करणे आणि घरातील दिवे लख्ख घासून मनोभावे त्यांची पूजा करायला आवडायचे. तिचा असा विश्वास होता की घरातील दिवा हा केवळ प्रकाशच देत नाही, तर तो साक्षात ईश्वराचे रूप आहे. ती रोज संध्याकाळी देवापाशी शुभम करोती म्हणायची. तिच्या भक्तीमुळे राजवाड्यात नेहमी आनंद आणि प्रसन्नता असायची. काही दिवस आनंदाने गेले. आषाढ महिन्याचे दिवस होते. एके दिवशी सासूने घरात पाहुण्यांसाठी आणि देवाच्या नैवेद्यासाठी शुद्ध तुपातील मोदक म्हणजेच गोड पदार्थ बनवला होता. सासू काही कामानिमित्त बाहेर गेली असताना लहान सून लक्ष्मीला त्या नैवेद्याचा अनावर सुगंध लुटला. तिने जिभेच्या चोचल्यामुळे चोरून तो गोड नैवेद्य स्वतः खाऊन टाकला. थोड्या वेळाने सासू परत घरात आली. नैवेद्याची भांडे रिकामे पाहून ती ओरडली, "अरे रे, दैवाचा नैवेद्य कोणी खाल्ला?" लहान सून प्रचंड घाबरली. स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी तिने पटकन खोटे बोलले. आवस असल्यामुळे आपल्या घरात जे मोठे उंदीर आहेत ना, त्यांनी हा सगळा नैवेद्य खाल्ला असेल. तिचे खोटे बोलणे आणि त्यावेळी मागे लपलेले उंदीर हे सर्व ऐकत होते. त्यांना सुनेचा खूप राग आला. ते आसपास बोलू लागले, "या सुनेने स्वतः चोरी केली आणि आळ आमच्यावर आणला. आता आपण तिचा सूड घेतल्याशिवाय राहायचे नाही. हिची लबाडी राजासमोर आणलीच पाहिजे." काही दिवसांनी राजाच्या राजवाड्यात शेजारच्या राजाचे पाहुणे मुक्कामासाठी आले होते. उंदरांना सूड घेण्याची ऐन संधी मिळाली. रात्री जेव्हा सर्वजण गाढ झोपले होते, तेव्हा उंदीर लहान सुनेच्या खोलीत प्रवेश त्यांनी केला. तिची एक मौल्यवान जरीची चोळी त्यांनी दातांनी ओढत ओढत नेली आणि रात्रीच्या अंधारात त्या परक्या पाहुण्यांच्या पलंगाखाली नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती चोळी तिथे सापडल्यामुळे संपूर्ण राजवाड्यात खळबळ उडाली. सासू आणि राजाने विचार केला की लहान सुनेचे चारित्र्य ठीक नाही. राजाने राग आणि अपमानाच्या भरात लहान सुनेला एकही शब्द न विचारता फर्मान सोडले, "या कुलकलंकिनीला आत्ताच्या आत्ता घनदाट जंगलात सोडून या." लक्ष्मीने खूप रडून सांगितले की ती निरपराध आहे, पण तिचे कोणीच ऐकले नाही. सैनिक तिला जंगलात सोडून आले. जंगलात लक्ष्मी एका झाडाच्या डोलीत राहू लागली. ती खूप दुःखी होती, पण तिने तिचा दीपपूजेचा नियम काही मोडला नाही. आषाढ अमावस्येच्या म्हणजेच दीप अमावस्येच्या दिवशी तिने मातीचे छोटे दिवे बनवले आणि ते प्रज्वलित करून ती रडत रडत प्रार्थना करू लागली. योगायोगाने त्या दिवशी राजा जंगलात शिकारीसाठी आला होता आणि रात्र झाल्यामुळे आपल्या सैनिकांसह त्याच मोठ्या झाडाखाली मुक्कामास थांबला होता. रात्रीच्या 12च्या सुमारास एक अद्भुत चमत्कार घडला. राजाला अचानक झाडावरून लहान मुलांसारखे बोलण्याचे आवाज आले. राजाने वर पाहिले तर त्या झाडाच्या फांद्यांवर परिसरातील सर्व घरांचे अदृश्य दिवे म्हणजेच दिव्यांची अंश गोळा झाले होते. ती दिव्यांची वार्षिक सभा होती. तिथे सर्व दिवे आपल्या आपल्या घरची कहाणी सांगत होते. एक गरीब घरच्या
ब्राह्मणाच्या घरचा दिवा म्हणाला, माझ्या घरी तेल नव्हते तरी त्यांनी तूप आणून मला पेटवले. मी खूप सुखी आहे. सावकाराच्या घरचा दिवा म्हणाला, माझ्या घरी सोन्याचे दिवे लावले आहेत, पण फक्त दिखावा आहे. पण झाडाच्या कोपऱ्यात बसलेला एक दिवा खूपच शांत होता. तो दिवा राजाच्या राजवाड्यातील मुख्य सभागृहाचा होता. बाकीच्या दिव्यांनी विचारले, अरे राजदिव्या, तू का रडतोस? राजदिवा रडत रडत म्हणाला, यंदा राजाच्या घरात माझी पूजा नाही झाली. राजाने एका निरपराध सुनेला घराबाहेर काढले. त्या लहान सुनेने नैवेद्य खाऊन घाबरून उंदरावर आळ घेतला होता. त्या उंदरांनी सूड घेण्यासाठी तिची चोळी पाहुण्यांच्या खोलीत नेऊन टाकली. राजाने सत्याची खात्री न करता त्या बिचाऱ्या सुनेला घरातून काढले. आज ती नाही म्हणून राजाच्या घरात अंधार पडला आहे आणि ती बिचारी इथे झाडाच्या मागे मातीचे दिवे लावून रडत बसली आहे. झाडाखाली लपलेल्या राजाने दिव्यांचे हे सर्व भाषण स्वतःच्या कानांनी ऐकले. राजाच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला त्याच्या सुनेचा निरपराध समजला. राजाने रात्री शोध घेऊन झाडाच्या मागे मातीच्या दिव्यांसमोर ध्यान लावून बसलेल्या सुनेला पाहिले. राजा तिच्या पायापाशी गेला आणि तिची क्षमा मागितली. राजाने लहान सुनेला मोठ्या थाटामाटात पालखीत बसून परत राजवाड्यात आणले. घरात आल्यावर सुनेने पुन्हा आनंदाने राजदिव्याची पूजा केली आणि राजाचे घर पूर्ण धनधान्य व प्रकाशाने उजळून निघाले. जशी त्या सुनेला दिव्यांच्या पूजेचे पुण्य लाभले आणि तिचा गेलेला मान तिला परत मिळाला, तसाच तो सर्वांना लाभो. आपल्या घरातील नकारात्मकता दूर होऊन सुखाचा प्रकाश येवो. तर मित्रांनो, ही होती दीप अमावस्येची सविस्तर कहाणी. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना दीप अमावस्येच्या मनपूर्वक शुभेच्छा.